छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। महायुतीमध्ये आम्हीच 2 नंबर असल्याचं भुजबळ म्हणतात आणि स्ट्राइक रेटनुसार जर बघायला गेलं तर आमचाच दुसरा क्रमांक लागतो, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या गटाच्या भुजबळांनी हे मोठं विधान केलेलं आहे। भाजपा पहिल्या नंबरवर तर आम्हीच स्ट्राइक रेटनुसार दुसऱ्या नंबरवर असल्याचं विधान भुजबळांनी केलंय। एकनाथ शिंदे यांच्या जागा जरी जास्त असल्या तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये दुसरा क्रमांक लागतोय स्ट्राइक रेटनुसार आणि याचमुळे मंत्रिपदं सुद्धा जास्त मागितली जात आहेत। शिंदेंच्या सेने एवढीच मंत्रिपदं मागितली जात आहेत। किंबहुना आता छगन भुजबळ यांनी हे सूचक विधान केलेलं आहे की आमचाच दुसरा नंबर लागतो महायुतीमध्ये। शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले। आमच्या गटाला त्यामानाने फार कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आमचे निवडून आले। परंतु त्याला स्ट्राइक रेट आपण म्हणतो, त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे। थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये। तर आमच्या म्हणणं असं आहे की आमचा पण स्ट्राइक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या। तर आता महायुतीमध्ये जेवढी मंत्रिपदं शिंदे सेनेला मिळणार आहेत तेवढीच मंत्रिपदं आम्हाला सुद्धा द्या अशी मागणी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं केली जाते। स्ट्राइक रेटनुसार महायुतीमध्ये आमचाच दुसरा क्रमांक लागतो असं भुजबळांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। भाजपा 1 नंबरवर तर आम्ही 2 नंबरवर छगन भुजबळ यांचं वक्तव्य आणि या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्ये पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते का? कारण की शिंदे सेने एवढीच मंत्रिपदं आता अजितदादांनी मागितलेत। आपल्यासोबत आता आहेत अजित सोनावणे। छगन भुजबळ यांचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य आहे की राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत आम्ही शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कमी जागा लढलो असलो तरी देखील आमचा स्ट्राइक रेट जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळेच शिंदेने एवढीच मंत्रिपदं ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावीत अशा पद्धतीचा सूचक विधान जे आहे ते छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। आपण जर मागच्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर सातत्याने अजित पवार गटाकडून जास्त मंत्रिपद आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। स्वतः अजित पवार काल दिल्लीत गेलेले आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ते देखील दिल्लीमध्ये आहेत। याशिवाय राष्ट्रवादीचे अनेक आमदार जे आहे ते देखील दिल्लीमध्ये जाऊन मंत्रिपदा संदर्भात लॉबिंग करताना आपल्याला मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे मागच्या 3 ते 4 दिवसापासून आजारी आहेत, त्यामुळे त्यांची आपल्या आमदारांसोबत बैठक देखील होऊ शकलेली नव्हती। दीपक केसरकर असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांचं मागच्या 2 दिवसातली वक्तव्य जर आपण पाहिली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावा अशा पद्धतीची मागणी सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येत असली